Hello friends, in today's video we are going to discuss about the summary writing. It is very important question as per as exam is concerned. In our question paper, the fourth B question is about summary writing. For that summary writing, in question fourth A, one unseen passage is given there. We have to comprehend it first, and then the same passage we have to write the summary. This question can give you maximum score, but you have to follow certain rules and regulations related with the summary writing. Only then you can get maximum score in this question. Now, first of all, let's see the marking scheme of this question summary writing. Marking is divided into three parts. First one is the title. 1 mark, it is obligatory, it is compulsory. You have to write the title. Okay, it is for 1 mark. Then theme and central idea of the given paragraph. Is it covered or not? For that you can get 2 marks. And then language and the grammar used is for 2 marks. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सारांश लेखन, ज्याला समरी रायटिंग असं म्हटलं जातं, चौथ्या प्रश्नाचं बी ऑप्शन हे समरी रायटिंगचं असतं, ज्याच्यामध्ये चौथ्यातला ए प्रश्न हा अनसीन पॅसेजवर असतो, जो सोडवल्यानंतर त्याच पॅरेग्राफचा त्याच पॅसेजचा आपल्याला समरी लिहायची असते. समरी रायटिंग हा प्रश्न आपल्याला 5 मार्कासाठी असतो. त्यातला 3 भागामध्ये त्या मार्काची विभागणी केलेली आहे. एक टायटल हे 1 मार्कासाठी असतं. त्यानंतर थीम और सेंट्रल आयडिया, त्या पॅसेजची थीम किंवा सेंट्रल आयडिया आपण पूर्ण कव्हर केली का नाही आपल्या समरीमध्ये, हे पाहून 2 मार्क्स दिले असतात. आणि लँग्वेज ग्रॅमर, हे कशा पद्धतीने लिहिले, आपलं स्वतःची लँग्वेज आहे का आणि याच्यामध्ये ग्रॅमरचा वापर योग्य पद्धतीने केलेला आहे का नाही, यासाठी 2 मार्क. अशा पद्धतीने 5 मार्कामध्ये हा प्रश्न डिवाइड केलेला आहे. चला तर पाहूया हा प्रश्न सोडवत असताना कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी न केल्या पाहिजेत. डूज अँड डोंट्स related with summary writing. Let's see the first do's related with summary writing. Summary writing, सारांश लेखन करत असताना कोणत्या गोष्टी कराव्यात याचं पहिल्यांदा आपण पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल स्टेप बाय स्टेप पाहूया. रीड द पॅसेज केअरफुली. दिलेला पॅसेज फर्स्ट लाईन टू लास्ट लाईन केअरफुली, अत्यंत काळजीपूर्वक वाचून काढायचा. आणि सोपी गोष्ट अशी आहे की कॉम्प्रिहेन्शन करत असताना पॅसेजचे आन्सर्स, क्वेश्चन आन्सर्स लिहित असताना ऑलरेडी आपण तो पॅरेग्राफ एकदा वाचलेला असतो. त्याच्यामुळे या प्रश्नासाठी आपल्याला अतिरिक्त वेळ द्यायची गरज लागत नाही. परंतु तरी देखील कॉम्प्रिहेन्शनसाठी वाचणं वेगळं आणि समरीसाठी वाचणं वेगळं, किंवा तुम्ही दोन्ही एकत्रित करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. रीड द पॅसेज केअरफुली. आता व्हाईल रीडिंग काय करायचं पहा. हायलाइट द इम्पॉर्टंट पॉईंट्स फ्रॉम द पॅसेज. तो वाचत असताना तुम्हाला त्या पॅरेग्राफमध्ये, त्या पॅसेजमध्ये ज्या काही मुद्दे महत्त्वाची वाटतात, हायलाइट्स वाटतात, त्याला अंडरलाईन करा. ओके. थर्ड पॉईंट, राईट सुटेबल टायटल टू युअर रायटर. आफ्टर रिडिंग द पॅसेज, फर्स्ट स्टेप काय करायची तुम्हाला, तर तुम्हाला तुमच्या समरीसाठी टायटल लिहायचे आणि जे मस्ट आहे ते तुम्हाला द्यायचं, ते जे 1 मार्कासाठी आहे. त्यानंतर राईट समरी विथ द हेल्प ऑफ हायलाइटेड पॉईंट्स. ही समरी लिहित असताना आपण पॅसेज रीड करत असताना जे जे मुद्दे हायलाइट केलेले आहेत, बरं मुद्दे कोणते हायलाइट करायचे, जी काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे, ज्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन नाही आणि एक्झाम्पल्स नाही, हे लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट, आता सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, आपण टायटल दिलेलं असतं, त्या टायटलशी रिलेटेड असणारी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आपण हायलाइट करायची. ज्याच्यात स्टॅटिस्टिक असू शकते, म्हणजे सांख्यिकीय माहिती असू शकते, ठीक आहे नाही, त्याचे फायदे तोटे वगैरे अशा पद्धतीची माहिती असू शकते. तर ते काय करायचं, किंवा क्वालिटीज असू शकतात, तर या काय करायच्या, अंडरलाईन करायच्या. ओके. हायलाइट काय करायचं लक्षात आलं, त्या टायटलशी रिलेटेड असणारी इन्फॉर्मेशन. पुढे पहा. राईट समरी विथ द हेल्प ऑफ हायलाइटेड पॉईंट्स. याच हायलाइटेड पॉईंट्सचा वापर करून तुम्हाला नंतर समरी लिहायची. हे सगळे हायलाइटेड मेन पॉईंट्स म्हणजे ते थीम
का ऑर सेंट्रल आयडिया ऑफ दॅट गिवन पॅसेज असेल आणि ते तुमच्या समरीमध्ये सर्व पॉईंट्स कव्हर झाले पाहिजे. इज दॅट क्लिअर? ओके, चला पुढे पाहूया. राईट समरी इन युअर ओन सेंटेन्सेस. सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर तुम्हाला जी समरी लिहायची, वरची माहिती थोडक्यात आणि ती माहिती तुमच्या ओन सेंटेन्सेसमध्ये, स्वतःच्याच शब्दामध्ये. आपण बऱ्याच वेळेस काय करतो मित्रांनो, की आपण पॅरेग्राफमधले सेम टू सेम सेंटेन्सेस उचलतो आणि समरीमध्ये लिहितो. असं जर लिहिलं तर तुम्हाला अजिबात जास्त मार्क्स पडणार नाही. एखाद दुसरा मार्क्स पडेल, परंतु जर तुम्हाला चांगले मार्क्स घ्यायचे असतील तर यू हॅव टू राईट इन युअर ओन सेंटेन्सेस. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भाषेत लिहावं लागेल. ओके, पुढे यूज ॲप्रोप्रिएट लँग्वेज. तुम्हाला त्या पॅसेजशी रिलेटेड असणारीच लँग्वेज तुम्हाला तिथे वापरावी लागेल. ओके, नेक्स्ट राईट द सेंट्रल आयडिया थीम ऑफ द गिवन पॅसेज. ते हायलाइटेड पॉईंट सगळे जर तुम्ही तुमच्या ह्याच्यात वापरले तर ऑलरेडी काय होईल, त्या पॅसेजची जी सेंट्रल आयडिया आहे ती निसटता कामा नये. यू हॅव टू स्टिक अप विथ दॅट सेंट्रल आयडिया. ओके, थीम ऑफ द पॅसेज, त्याच्याशी चिकटून राहावं लागेल. जर ती थीम सुटली तुमच्या रायटिंगमध्ये तर तुमचा मार्क्स गेला म्हणून समजा. सो स्टिक अप विथ द थीम ऑर सेंट्रल आयडिया ऑफ दॅट पॅसेज. राईट समरी इन वन पॅरेग्राफ. किती लिहावी? एक पॅरेग्राफ, फक्त एक पॅरेग्राफमध्ये समरी रायटिंग लिहायची. शॉर्टन द लेंथ ऑफ सेंटेन्सेस बाय युझिंग कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस ऑर कंपाऊंड सेंटेन्सेस. आता जी माहिती दिलेली आहे ती माहिती तुम्हाला शॉर्टन करता आली पाहिजे. आता ही शॉर्टन करण्यासाठी कंपाऊंड सेंटेन्सेस किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस जर तुम्हाला तयार करता आले तर निश्चित तुम्हाला काय करता येईल, ही संपूर्ण माहिती शॉर्टन करता येईल. 3-4 वाक्यात दिलेली माहिती तुम्हाला 1 किंवा 2 वाक्यामध्ये कन्वर्ट करता येईल. त्यासाठी कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स हे सेंटेन्सेस तुम्हाला वापरता आले पाहिजे. ओके, दीज आर द डूज related with the summary writing. Let's see the don'ts related with summary writing. So let's see the don'ts related with the summary writing. आता don'ts म्हणजे काय, की या खालील गोष्टी समरी रायटिंग करत असताना अजिबात करायच्या नाही, अवॉइड करायच्या, टाळायच्या. तर कोणत्या आहेत या? डोंट ॲड एनिथिंग ऑफ युअर ओन. तिथे करेक्शन करून घ्या, इफ झाले OF. डोंट ॲड एनिथिंग ऑफ युअर ओन. तुमचं स्वतःचं काहीही अधिकची माहिती जी पॅसेजमध्ये दिलेली नाही ती तुम्ही ॲड करायची नाही. सगळ्यात महत्त्वाची सूचना, डू नॉट ॲड ऑफ युअर ओन एनिथिंग ऑफ युअर ओन. तुमचं स्वतःचं काही याच्यामध्ये ॲड करायचं नाही. जेवढं पॅसेजमध्ये दिलंय तेवढंच फक्त शेअर करायचं समरीमध्ये. ओके, डोंट डिलीट important information. As you cannot add anything, same way you cannot delete anything. जसं तुम्ही ॲड करू शकत नाहीत ना तसं तुम्ही डिलीट पण करू शकत नाहीत. पण डिलीट काय? इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जी अत्यंत महत्त्वाची आहे. तपासणारा काय बघतो की त्या टॉपिकशी, त्या टायटलशी रिलेटेड त्या पॅसेजमध्ये जी काही महत्त्वाची माहिती दिलेली ती सगळी समरीमध्ये कवर होती का नाही. जर नाही झाली तर तुम्हाला मार्क्स इथे मिळणार नाही. हे लक्षात ठेवा. तुम्ही इम्पॉर्टंट डिलीटही करू शकत नाहीत आणि तुमच्या मनाची काही ॲड पण करू शकत नाही. नेक्स्ट वन, डोंट राईट सेंटेन्सेस ॲज इट इज गिवन इन द पॅसेज. आता हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बऱ्याच वेळेस पेपर चेक करताना असं लक्षात आले की मुलं काय करतायत, पॅसेजमधले सेंटेन्सेस ॲज इट इज जसेचे तसे उचलून समरीमध्ये लिहितात. काही मुलं तर पहिले 2 सेंटेन्स, मध्ये असणारे 2 सेंटेन्स, शेवटी असणारे 2 सेंटेन्स लिहून मोकळे होऊन जातात. असं लिहिलं तर धिस काइंड ऑफ रायटिंग डझंट डिझर्व एनी काइंड ऑफ अ क्रेडिट. अशा प्रकारच्या रायटिंगला तुम्हाला कुठल्याही प्रकारचे मार्क्स मिळणार नाहीत. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे असं अजिबात करायचं नाही. राईट ऑफ युअर ओन. तुमचे स्वतःचे सेंटेन्सेस तुम्ही लिहायचे ॲज इट इज, जसे पॅसेजमध्ये दिले. डू नॉट रिपीट दॅट सेंटेन्सेस. तुम्हाला ते रिपीट करता येणार नाहीत ॲज इट इज. डोंट राईट एक्झाम्पल्स अँड एक्सप्लेनेशन. आता समरी रायटिंग छोटं असतं. आता इथे कुठे लेंथ दिलेली नसेल वर्डमध्ये, बरेच मुलं काय करतात, शब्द मोजत बसतात. 1/3 वेगळं
आणि समरी रायटिंग वेगळी. आलं का लक्षात? इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारे क्वेश्चनमध्ये किती शब्दात लिहा असं दिल्या जात नाही. त्याच्यामुळे याच्या भानगडीत पडायचं नाही. बऱ्याच वेळेस असं होतं की पॅसेजमध्ये 15 ओळी आहेत तर समरी 5 ओळीत लिहा, असं नाही. समरी ही वेगळी आहे. समरीमध्ये त्याचा सारांश, त्याचा मतितार्थ कमीत कमी शब्दामध्ये आला पाहिजे, असा त्याचा अर्थ होतो. इज दॅट क्लिअर? आणि मग हे करत असताना काय करावं लागेल? त्या पॅसेजमध्ये दिलेले एक्झाम्पल्स, जे काही उदाहरणं असतील सॉरी रूल्स असतील, ते तुम्हाला सोडून द्यावे लागतील. आणि एक्सप्लेनेशन, जर बिकॉज वगैरे वापरून जर काही गोष्टी एक्सप्लेन करून सांगितलेल्या असतील, हे की नाही, जसं स्टोरीमध्ये आपण वाढवून सांगतो की नाही, तसं जर सांगितलेलं असेल तर तुम्हाला ते टाळावं लागतील. ते तुम्हाला घेऊन चालणार नाही. इज दॅट क्लिअर? दीज आर द डोंट्स रिलेटेड विथ समरी रायटिंग. आता हे तर झालं, मग याचं प्रॅक्टिकल एक एक्झाम्पल आपण पाहूया. आता इथे थोडंसं टाईम बाउंड असल्यामुळे मी काही कमी ओळीमध्ये कशा पद्धतीने समरी तुम्ही लिहू शकता, कशा पद्धतीने तुम्ही कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स वापरून सेंटेन्सेस शॉर्टन करू शकता, याचं एक छोटंसं एक्झाम्पल इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण ते खूप मोठा पॅरेग्राफ पॅसेज इथे शक्य नाही. म्हणून लेट्स सी द शॉर्ट एक्झाम्पल ऑफ समरी. लेट्स सी द एक्झाम्पल. तर या एक्झाम्पलमध्ये एक 3-4 सेंटेन्सेस मी इथे दिलेले आहेत. तर पाहूया. The one absolutely unselfish friend that man can have in this selfish world, the one that never deserts him, the one that never proves ungrateful or unfaithful is his dog. या जगामध्ये मानवाचा सर्वात चांगला मित्र कोण असेल? जो त्याला कधी एकटा सोडत नाही, जो त्याला कधीही त्याच्याबद्दल अनग्रेटफुल म्हणजे गैरसौजन्य दाखवत नाही, किंवा अनसेल्फिश जो नेहमी त्याच्या दृष्टीने निस्वार्थी असतो आणि कधीच अनफेथफुल नसतो, त्याच्यावर अविश्वास कधीच दाखवत नाही, असा जर मानवाचा कोणी मित्र असेल तर तो आहे इज हिज डॉग, त्याचा कुत्रा. अ मॅन्स डॉग स्टँड्स बाय हिम इन प्रॉस्पेरिटी अँड इट्स पॉवर्टी, इन हेल्थ अँड सिकनेस. कुत्रा मानवाच्या सर्व प्रकारच्या म्हणजे त्याच्या भरभराटीमध्ये, त्याच्या दुःखामध्ये, त्याच्या गरिबीमध्ये, त्याच्या जर त्याचा हेल्थ कंडिशन चांगली असेल आणि चांगली नसेल, सिकनेस असेल, आजारी असेल, या सर्व प्रकारच्या गोष्टीमध्ये त्याचा प्रामाणिकपणे साथ कोण देत असेल तर त्याचा कुत्रा. आता एवढी माहिती या 3-4 सेंटेन्समध्ये आपण पाहिली. ऑल द इन्फॉर्मेशन इज रिलेटेड विथ डॉग अँड हिज क्वालिटी फेथफुलनेस. बरोबर आहे ना? मग आता याला छोटं घेतलं मी 3-4 ओळीचं. आता याला टायटल द्यायचे. तुम्ही देऊ शकता वेगवेगळी टायटल शुड बी रिलेटेड विथ द गिवन इन्फॉर्मेशन. तुम्ही दिलेले टायटल हे त्या पॅसेजमध्ये दिलेल्या माहितीशी रिलेटेड असलं पाहिजे, एवढीच एकमेव अपेक्षा आहे. आणि ते खूप मोठ्या सेंटेन्समध्ये असता कामा नये. 5 to 6 वर्ड्स आर सफिशियंट. ओके, मॅक्झिमम 5 to 6 वर्ड्स फॉर द टायटल. ओके, आता इथे पहा टायटल दिलेले डॉग मॅन्स फेथफुल फ्रेंड. किती वर्ड्स आहेत? 4 वर्ड्स आहेत. ओके, डॉग मॅन्स फेथफुल फ्रेंड, हे झालं टायटल. 1 मार्क. फक्त एवढं लिहून चालणार नाही, खाली पॅसेज लिहावं लागेल. आता इथे काय केले पहा. समरीमध्ये मी सांगितलं एक्सप्लेनेशन, एक्झाम्पल्स हे अवॉइड करायचे आणि तेवढ्या 3-4 ओळीमध्ये जे काही मतितार्थ सांगितलेला आहे त्याचा सारांश 1 ते 2 सेंटेन्समध्ये आपल्याला इथे खाली घेता येईल. ओके, काय लिहिले पहा. अ डॉग इज मॅन्स मोस्ट फेथफुल अँड अनसेल्फिश फ्रेंड. या एका ओळीत वरच्या 2-3 ओळीचा अर्थ 2 शब्दामध्ये येऊन गेला. ही स्टँड्स विथ हिम in his all conditions. He stands with all conditions. त्याच्या सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये तो त्याला साथ देतो. आता इथं जे काही एक्झाम्पल्स दिलेली होती, काय एक्झाम्पल्स दिलेली होती? त्याची परिस्थिती आहे की नाही, प्रॉस्पेरिटी, पॉवर्टी, हेल्थ, सिकनेस, हे एक्झाम्पल्स आहेत.
हे काय केले, एका शब्दात ऑल कंडिशन्स, सर्व प्रकारची परिस्थिती, या एका शब्दात हे सर्व आले. म्हणजे ते काय झाले, आपण ते अवॉइड केले, परंतु त्याचा अर्थ इथे आलेला आहे. क्लिअर होते. आता इथे काय केलं, अँड या कंजंक्शनचा वापर करून कंपाऊंड सेंटेन्स तयार केलेलं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्सेसचा वापर करून, त्याचबरोबर काही फ्रेजेस जे सिमिलर मिनिंग आहेत अशांचा वापर करून तुम्ही थोडक्यामध्ये एका पॅरेग्राफमध्ये दिलेल्या 2 पॅरेग्राफचं किंवा 3 पॅरेग्राफची समरी तुम्ही शॉर्ट करून लिहू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला कंजंक्शन्स वापरावी लागतील, रिलेटिव्ह प्रोनाऊन वापरावे लागतील, कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस, नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज यांचा वापर करावा लागेल, अँड, बट, सो, दॅट्स वाय, आहे की नाही, यासारखे कंजंक्शन्सचा वापर करून ती माहिती थोडक्यात सेंटेन्सेस कनेक्ट करून त्याची समरी या पद्धतीने तुम्हाला लिहिता येईल. इज दॅट क्लिअर? दिस इज ऑल अबाउट द summary writing. Do lot of practice and then you can get easily maximum score in this question.